दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी ले करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश चोक्षिततले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं. यः कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं असं निरूपण चाललंय, शुद्ध ज्ञान निरूपण. शुद्ध ज्ञान निरूपण जेव्हा ते देत आहेत, म्हणजे अगदी परमकल्याणाचं निरूपण समर्थ ज्यावेळी करतात आहे, त्यावेळी अतिशय सावध होऊन आणि सगळे कान असे एकत्र, आपल्या सगळे ज्ञानेंद्रिय सगळे एकत्र करून समर्थ काय बोलतात आहे ते ऐकायला पाहिजे. ऐकण्याची आधी इच्छा झाली पाहिजे. आधी ऐकण्याची इच्छा झाली, त्यानंतर ते समजलं पाहिजे आणि समजल्यानंतर ते आवडलं पाहिजे, ते पटलं पाहिजे मनाला. आणि पटल्यानंतर त्याच्यावरती मनन चिंतन करावं, अशी पुढच्या समासामध्ये समर्थांची शिकवण आहे. म्हणजे नुसतं ऐकणं ह्यासाठी खरंच पूर्वपुण्याई लागते, कारण ते ऐकायला मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं भाग्य आहे. मानवी जीवनाचं जे ध्येय आहे, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जे मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे ते ह्या ओव्यांमध्ये मिळणार आहे. आणि खरं ज्ञान आत्मकल्याणाचं, आणि ज्याचा खरंच आपण शोध घेतोय आनंदाचा, समाधानाचा. आपण प्रश्न जर विचारला स्वतःच्या मनाला की आपल्याला काय पाहिजे, आपण सगळ्यात पहिल्यांदा असं सांगू की आम्हाला ही गोष्ट पाहिजे, ही वस्तू पाहिजे, ही व्यक्ती पाहिजे आहे. पण हे सगळं पाहिजे आहे याचं कारण काय, हे कशासाठी पाहिजे आपल्याला, याचा जेव्हा आपण प्रश्न विचारतो, जेव्हा सखोल विचार यावरती आपण जेव्हा करतो, तेव्हा असं लक्षात येतं की आपल्याला आनंद पाहिजे आहे आणि आपल्याला समाधान पाहिजे आहे. ह्यासाठीच आपण या सगळ्या गोष्टी करतो. ह्या गोष्टीतून आनंद मिळतो असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण त्या गोष्टींच्या मागे असतो. वाटणं आणि आनंदासाठीच वाटतंय.
याचं कारण काय? आमचे प्रल्हाद महाराजांचं एक असं जुनं अतिशय प्रवचन मला ऐकायला मिळालं अचानकपणे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जर आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसली तर आपण ती गोष्ट मागत नाही. म्हणजे आपल्याला आनंद काय आहे हे माहितीच जर नसतं तर आपण मागणार नाही. उदाहरणार्थ, समजा एखादा गरीब आहे आणि त्या गरीबाला साजूक तूप माहीत नाही. साजूक तूप काय आहे ते माहितीच नाही त्याला. तो कधीच कोणाजवळ साजूक तुपाची मागणी करणार नाही. एखाद्याने पुरणपोळी खाल्ली नसेल किंवा त्यांच्या घरात शिजली नसेल, आपल्या भागातलाच नाही आहे तो व्यक्ती असं समजू, आणि ज्यांनी पुरणपोळी खाल्लेली नाही तो खरंच कधी कोणाजवळ पुरणपोळी मागेल का? कारण जी खाल्लीच नाही, ज्याच्यातून आनंद मिळतो ही नंतरची गोष्ट आहे, पण माहितीच नाही ही गोष्ट आपल्याला की पुरणाची पोळी असते. आणि डालडा तूप खाणाऱ्याला जर एखादा गरीब असेल, डालडा तूप खात असेल आणि त्याला जर साजूक तुपाची माहितीच नाही की खरं तूप कोणतं आहे, असं जेव्हा त्याला माहिती नसेल तर तो खरंच तुपाची मागणी कोणाजवळ करेल का? हा अगदी असा मूलभूत प्रश्न आपल्या मनात कधी पडत नाही जोपर्यंत आपल्याला कुठेतरी मार्गदर्शन मिळत नाही. बुद्धीला मार्गदर्शनाची गरज आहे. बुद्धी असाच विचार करते, त्याला माहिती नाही आणि आपण सतत आनंद मागतोय. तो कोणत्याही स्वरूपात मागेना, बुद्धीला समजत नाही आपल्याला कशातून आनंद मिळेल, पण आपण मागतोय बाकी आनंद, जगतोय आनंदासाठी. जर समजा एखाद्याला म्हटलं असतं की दुःखातच आनंद आहे आणि दुःखी जीवनच हे आनंदी जीवन आहे, असं जर आपल्या मनाने ठरवलं असतं तर आपण दुःखातही सुखी राहिलो असतो. कारण हे एक आपला भाग आहे, जीवनाचा भाग. कारण आपल्याला आनंद माहितीच नाही. जर आपल्याला आनंद माहितीच नसता तर आपण दुःखातही आनंद स्वीकारला असता. स्वीकारणे ही बुद्धीची करामत आहे आणि स्वीकारला असता जर आम्हाला आनंद काय माहिती नाही. पण इथेच तर सगळ्यात मोठं प्रूफ मिळतं. कशाचं? की आपण आनंदाचा अंश आहोत, कारण आपल्याला आनंद काय आहे ते माहिती आहे. आपल्याला आनंद का मिळवायचा हे माहिती आहे. याचं कारण आपण शुद्ध ज्ञानाकडे जात असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आनंदाचा कंद जो श्रीराम आहे, आनंदाचा कंद जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, तोच आपला पिता आहे आणि तो कधीच नाराज नसतो. सगळे सकारात्मक गुण त्याच्यामध्ये आहे. ऐश्वर्य संपन्न तो आहे, त्याच्यामध्ये काहीच कमी नाही. त्यामुळे तो आनंदी आहे, तो समाधानी आहे आणि त्याचा अंश असल्यामुळे आपल्याला तोच आनंद मिळवावा वाटतो. तोच आनंद आपल्याला मिळवावा वाटतो. मग आपण आनंद आहे हे माहिती असल्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने आनंदाचा शोध घेतो. लहानपणी कळतही नसलं तरी सुद्धा आपण आईच्या मागे लागतो. आईमधून जो आनंद मिळतो, आई आपल्याला जे सुख देते त्यातून आपल्याला आनंद मिळतो, पण शोध आपण आनंदातच घेत असतो. रागवलेलं आवडत नाही आईनी. आपल्याला आईनी प्रेम करावं, आपलं कौतुक करावं असं वाटतं, म्हणजे आपण आनंदाच्या शोधात असतो जो आईपासून मिळतो. त्यानंतर समाजातून मिळतो. त्यानंतर आनंद कशातून मिळतो? आपल्या नोकरीतून मिळतो, आपल्या मुलाबाळांमधून मिळतो. पण आनंदाच्या शोधात होतो आहे आणि राहणार आहे, कारण आपण आनंदाचा अंश आहोत. म्हणजेच आपण कधीतरी हा आनंद अनुभवलेला आहे मूळ. मग तो आनंद टिकत नाही हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग आपण या मार्गदर्शनाकडे वळतो. प्रत्यक्षात जर आपल्याला आनंद काय हे माहितीच नसतं तर आपण आनंदाच्या शोधातच राहिलो नसतो. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी आपण परमेश्वराचे अंश आहोत हे सिद्ध होत आहे. नाहीतर दुःखात सुद्धा सुख आपण मानलं असतं. माहितीच नाही आपल्याला की आनंद ही गोष्ट आहे, तर जसं आहे तसं आनंदात नसतो का राहिलो आपण. पण प्रत्यक्षामध्ये आनंद मिळवण्याची जी इच्छा आहे ना, ती इच्छाच मुळात आपल्या पित्यापासून आपल्याला मिळालेली आहे. जो पुरुष आहे, तो पुरुष आणि प्रकृती याबद्दल जी चर्चा आपण काल केली त्यामध्ये एक पुरुष आणि त्यांनी निर्माण केलेली ही प्रकृती आणि पुरुष वेगळं राहू शकत नाही. म्हणजे प्रकृती ही पुरुषाशिवाय अपूर्ण आहे, पुरुष हा प्रकृतीशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे द्वैतामध्ये आनंद मिळत नाही. आनंद मिळतो तो अद्वैताचा. हे जेव्हा कळतं तेव्हा तो आणि मी एकच आहे. अहम ब्रह्मास्मी यावर सुद्धा समर्थक आलेले आहेत की तो आणि मी वेगळा नाही, मी ब्रह्मच आहे, मी ब्रह्माचं स्वरूप आहे. असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याला खरा आनंदाची प्राप्ती होण्याची शक्यता असते. तोपर्यंत तो बाकीच्याच ठिकाणी आनंद शोधतो. आपला आनंद शोधाचा हा जो प्रवास आहे तो शेवटी पूर्णत्वाकडे जाण्यासाठी देवाची प्राप्ती म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी हे शुद्ध ज्ञान आहे. आणि हे शुद्ध ज्ञान का मिळतं आहे आपल्याला ह्याच्यावर आपण पहिल्या 3 समासांमध्ये चर्चा केली आहे की ही मुळातच आवड आहे.
भगवंताचा शोध घ्यावा, आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा शोध घ्यावा आणि त्यातूनच आनंद मिळणार आहे ही गोष्ट आपल्या बुद्धीला मार्गदर्शनातून पटते, म्हणून आपण त्या गोष्टी करतो. यावरती खरंच स्वतःचं असं एक स्वतःचा विचार आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. खरं आहे की नाही ही गोष्ट? आपल्याला आनंद काय हे माहिती, जसं पुरणाची पोळी माहिती आहे आम्हाला, म्हणून मला पुरणाची पोळी खायची आहे. मला यामध्ये हे सुख आहे हे माहिती आहे, म्हणून मला ते पाहिजे आहे. माहितीच नसतं तर मी का मागितलं असतं? जी गोष्ट मला कल्पनाच नाही, एलियन काय करतात, दुसऱ्या ग्रहावर काय चाललं आहे, कोणत्याच माझ्या बुद्धीमध्ये याच्या शंका येत नाही, कारण मला ते माहितीच नाही. मी आनंदाच्या स्वरूपाचा अंश आहे हे मला माहिती आहे, कारण गर्भावस्थेमध्ये त्या जीवाला सांगितलं आहे परमात्म्याने की तू माझा अंश आहे. भलेही तो एक क्षण विसरतो, आनंदाचा शोध कुठे घ्यायचा हे त्याला कळत नाही, मायेचा पडदा त्याच्या मनावर बुद्धीवर येतो, त्यामुळे तो त्या आनंदात थोडे वेळ रमतो. पण ते रमत असताना एकदम अचानकपणे असा काहीतरी जीवनात बदल होतो की जो सत्य आनंदाकडे सत्याकडे त्याचा प्रवास सुरू होतो. जे सत्य अतिशय स्पष्टपणे त्याच्या डोळ्यासमोर येतं, तोपर्यंत त्याची तळमळ थांबत नाही. पडलेल्या स्वप्नातून जसा एखादा व्यक्ती बाहेर येतो, एकदम झटकन त्या उदाहरण सांगितलं ना की पूर्ण स्वप्न त्याचं असं पाहिलं त्यांनी की आपल्याला जेल झाली, 12 वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, 15 वर्ष आपण त्या जेलमध्ये काढतो आहे. रोज जेलर येतो आहे आणि खोटं खोटं म्हणजे ते खराब अन्न देतो आहे. त्या पांढऱ्या रंगाची डिश त्याच्याजवळ आहे, ती डिश त्याच्या पुढे करायची, त्यांनी त्याला अन्न द्यायचं, ते शिळं पाकं अन्न खायचं, त्यानंतर उद्या पुन्हा वेगळ्या प्रकारची शिक्षा भोगायची. हे सगळं त्याचं चाललं आहे स्वप्नामध्ये. आणि हे चालत असताना 1 वर्ष, 2 वर्ष, 35 वर्षाची शिक्षा आहे. आणि 30-35 वर्ष जशी आपली 50-60 जो काही आपला जीवनाचा काळ असेल तोपर्यंत आपण ती शिक्षा भोगतो आहे. आणि अचानकपणे त्याची बायको येते आणि त्याला उठवतं, अहो उठा, सकाळची वेळ झाली, आता तुम्हाला स्नान करून ऑफिसला जायचं आहे. ह्या एका शब्दाने त्याचं स्वप्न पूर्ण भंग पावतं आणि सत्य असं समोर येतं की हे सगळं स्वप्न आहे. प्रत्यक्षात मला काही शिक्षा झालेली नाही, मी प्रत्यक्षात असं काही भोगत नाही, प्रत्यक्षात 1 वर्ष, 2 वर्ष, 15 वर्ष माझे काही कठीण गेले नाही, कारण ते सगळं खोटं होतं. ते सगळं खोटं होतं. तसं सद्गुरू वचन जर समोर आले तर हा सगळा पसारा मायेचा आहे. खोटा जरी दिसत नसला, तो जरी दिसत असला तर तो खोटा आहे, कारण त्यामध्ये आपण रमणं हे काही आपलं कर्तव्य नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा त्याचे डोळे खाडकन उघडतात आणि जो सत्याचा शोध चालला आहे तो शोध आता अगदी अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचतो. आणि जे म्हणजे त्याचं जीवनाचं अंतिम ध्येय आहे, आपल्या जीवनाचं कर्तव्य असते आहे. ह्यासाठी हे शुद्ध ज्ञान निरूपणाचं जे काही आपलं आतापर्यंतचं निवेदन झालं ते समर्थांच्या दृष्टीने आपापल्या बुद्धीने पुन्हा पुन्हा उजळणी करत आपण ऐकतोय आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि समजल्यानंतर त्यावरती मनन चिंतन करून विचार करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये आत्मनिवेदन त्यांनी काल जे म्हटलं विषय की त्या ठिकाणी कालच्यापेक्षा आज माझ्या विचारांमध्ये कोणता बदल झाला, माझ्या मनाला स्थिरता मिळाली का, मला थोडं समाधान वाटतंय का, मला कशाने परिणाम होत नाही का, कशाचाच परिणाम माझ्यावरती होत नाही का, चांगला असो किंवा वाईट असो. कारण ग्रहतारे असे आहेत की ते कधी चांगले असतात आणि कधी वाईट असतात. आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपण ते भोगत असतो. आपला जन्म ज्या मुहूर्तावर होतो त्याप्रमाणे सगळं आपला मॅप ठरलेला आहे. सगळा मॅप आपला ठरलेला आहे. जसं फक्त रामायणच घडलंय आधी वाल्मिकीने लिहिलं असं नाही, प्रत्येक जीवनाचा मॅप. आपल्यामध्ये अशी परंपरा पण आहे, ती 5व्या दिवशी जी पूजा करतात त्या जिवतीची, त्या ठिकाणी म्हणे सगळं ठरतं. त्या जिवतीला म्हणायचं की आमच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे येतील ते अडथळे किंवा आनंद सगळं सहन करण्याची ताकद मला दे. हे जे कोरा कागद लिहून आपण त्याची पूजा करतो तो अर्थ आता आपल्याला समजायला पाहिजे की ठरलेलं आहे सगळं. ते ठरलेलं असताना प्रत्येकाचं एका आईवडिलांची मुलं सारखी नसतात. प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य आहे. आपला जन्म हा एकट्याचा आहे आणि जरी काही काळ सोबत असलो तरी प्रत्यक्षात जीवन एकट्यालाच कंठायचं आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात येतात तेव्हा कालपेक्षा माझ्या आजच्या विचारांमध्ये कोणता बदल झाला हे बघणं म्हणजे सगळ्यात मोठी उजळणी आहे आणि तीच सद्गुरूंची कृपा आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता दृश्य पदार्थ आटता. मग आता दृश्य पदार्थ आटता, आता हा जो दृश्य पदार्थ आहे तो आटला का, प्रत्यक्षात संसार संपला का,
प्रत्यक्षात ते दिसतंय ते विरलं का? नाही विरलं. ते विरणारही नाही. कारण ते विरेल तेव्हा आपण थोडी राहणार आहे. जे आलं तेव्हाही आपण नव्हतो. प्रत्यक्षात आपल्या हा जीव नव्हता. आत्मा असेल पण आपण नव्हतो. या देहरूपामध्ये आपण नव्हतो. आता आहे तेवढं दिसतंय आणि नंतर ते राहणार आहे आपण गेलं तरी. मग हे जे आटतं म्हणजे काय होतं? ते दृश्य आटतं म्हणजे दृश्य पदार्थ आटता. म्हणजे दृश्य आहे पण त्या दृश्यामध्ये मन रमत नाही किंवा त्या दृश्याला मन चिकटून बसत नाही. हे चिकटणे ही जी वृत्ती आहे ना, त्या वृत्तीतून थोडासा आपला बदल होतो. आपला बदल होतो. त्याच्यात काहीच बदल होत नाही. मुलं बाळं बदलत नाही, संसार बदलत नाही, कर्म बदलत नाही, खाणं पिणं बदलत नाही. त्या ठिकाणी एका या व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितलं होतं की की हा जो ज्ञानी माणूस असतो तो ज्ञानी माणूस जेवत नाही का? ज्ञानी माणूस कपडे घालत नाही का? ज्ञानी माणूस सगळ्यांमध्ये रमत नाही का? सगळं करतो तो. सगळं करत असताना सुद्धा तो ज्ञानी का? कारण त्याला जाणीव असते. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये त्या नामसूर्यामध्ये एकदा सांगितलं होतं, स्त्री बाळांत होते आणि बाळांपणानंतर 1-1.25 महिन्यांनी जेव्हा ती सासरी येते तेव्हा तिला 2.25 महिन्यांनी जेव्हा ती वापस येते सासरी तेव्हा तिला काम करावं लागतं. बाळंतपण संपलेलं असतं. बाळंतपण संपल्यानंतर जेव्हा ती कामाला लागते, बाळ पाळण्यात टाकते आणि ती कामाला लागते. घरामध्ये 15 माणसं असतात. पण जर बाळ रडलं तर त्या 15 माणसांपैकी आई कितीही दूर असली तरी त्या आईला बाळाचं रडणं ऐकू येतं आणि धावत येते. कपडे धुत असलेली बाईसुद्धा त्या पाळण्याजवळ येते. तिथे बसलेल्या व्यक्तीला सुद्धा ते ऐकू येत नाही कदाचित, जे ती इतक्या दुरून धावत येते. म्हणजे ती काम करत नाही का? ती संसारामध्ये रमलेली नाही का? तिला बाकीच्या संसारातलं काम नाही का? पण त्या बाळाकडे कशी वापस येते ती? कारण तिचे कान आतुरतेने आपल्या बाळाकडे लक्ष ठेवून असतात की बाळ उठलं का? बाळ रडलं का? ह्या गोष्टीकडे जशी ती बाई बघते, हे नामसूर्यातलं कालचंच आहे महाराजांचं. ती जशी बघते, ह्या उदाहरणांवरून की पटकन समजतात या सगळ्या गोष्टी. की त्या बाईला कसं समजलं की ते बाळ उठलं? अरे तिथे बसलेला व्यक्ती सांगतो, अरे मी बसलो पण मी नाही ऐकलं आणि तू इतक्या दुरून धावत आली. याचं एकच कारण आहे की पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी त्या बाळाकडे लक्ष असतं, काम भलेही ती करत असली तरी. तसं महाराज म्हणतात, काम कोणतंही करा पण लक्ष सतत भगवंताकडे पाहिजे. मनामध्ये रामनामाचं चिंतन पाहिजे. जे काही आपलं आराध्य दैवत आहे त्याचं चिंतन म्हणजे प्राधान्याने असायला पाहिजे. ती संसार करते, ती नवऱ्याकडे बघते, ती स्वयंपाक करते, ती पाणी धुणं धुते, ती भांडी घासते, पण प्राधान्य मूल आहे. प्राधान्य तिचं निश्चित मनामध्ये मूल आहे, त्यामुळेच तिचं त्या मुलाकडे लक्ष जातं. तसं निश्चित प्राधान्य हाच फक्त बदल शुद्ध ज्ञानात आहे. शुद्ध ज्ञान हे आहे की हा सगळा. मग या ठिकाणी दृश्य पदार्थ अशा पद्धतीने आटले. आता तिला बाकी सगळं करत असताना तिला ना सासरा दिसला, ना सासू दिसली, ना घर दिसलं, ना दार नव्हतं का तिथे? तिथे सगळं अस्तित्वात होतं पण तिला तिचं मूल दिसलं. म्हणजे दृश्य पदार्थ आटले, जे काही आजूबाजूला होते ते आटले तिच्या मनातले आणि फक्त मूल दिसलं. तसं हे दृश्य पदार्थ आटले म्हणजे ते असतात तिथेच पण ते आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्या लक्षावरच तर खूप सगळं अवलंबून आहे. आपलं लक्ष जिथे असेल त्याच गोष्टी आपल्याला दिसतात. ही एक मोठी देणगी आहे आपल्याला. मग त्या लक्षाला कुठे न्यायचं? म्हणून दृश्य पदार्थ आटता हा शब्द आहे. म्हणजे आपल्याला जसं समजतं आपण तसा विचार करतो. जसं आपण बाकीच्या गोष्टी वाचत असताना त्याचा रेफरन्स याच्याशी लावल्यानंतर या गोष्टी जशा खरंच स्पष्ट होतात की ती बाई आई असते जेव्हा झालेली, तिला तर आधीचा अनुभव पण नाही. तिला हे पहिलंच मूल आहे. तरीसुद्धा त्या मुलामध्ये इतकं प्रेम आहे, त्या मुलावरती इतकी माया आहे की खरं म्हणजे तिला त्याला सोडायचंच नसतं. पण सोडावं लागतं कारण कर्तव्य करायचं आहे. तसं आम्हाला जर समजा भगवंताला सोडायचं नाही आहे, हे पक्कं झालं, आम्हाला भगवंताला सोडा पण करावं लागेल ना कर्तव्य. कारण जीवन जगतोय म्हणजे कर्म करणं भाग आहे. तसे कर्म आपण करायचे भाग आहेत म्हणून, पण मनामध्ये भगवंत असला पाहिजे. म्हणून दृश्य पदार्थ आटता ही अतिशय सगळ्यात महत्त्वाची ओवी आहे. म्हणून पहिल्या दिवशी म्हटलं जेव्हा जगन मिथ्या म्हणतो तेव्हा खरंच जग मिथ्या नाही. जग सत्य दिसतंय डोळ्यांनी, पण डोळ्यांनी दिसलं तरी आमच्या मनात कुठे गेलं पाहिजे ते हा आमचा प्रश्न आहे. आम्ही काय बघावं, आम्ही काय विचार करावा आणि आम्ही कुठे स्थिर राहावं हा प्रश्न आमचा आहे, जगाचा नाही. मूल माझं प्राधान्य आहे, तसा देव माझं प्राधान्य आहे. याच्या व्यतिरिक्त आणि तो देव दिसत नाही हा दुसरा प्रश्न आहे
की देव तर दिसत नाही, पण आंतरिक समाधान देण्यासाठी फक्त देवच कारणीभूत आहे, ह्या शब्दावरती विश्वास ठेवा म्हणतात समर्थ. कधी ना कधी तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल आणि मग तुम्हाला स्थिरता येईल. इतके कठीण प्रसंग जीवनामध्ये येतात, तरी जेव्हा स्थिरता आपल्या मनात टिकते ना, ती आपलं आत्मबल म्हणजेच भगवंत आहे. जय जय रघुवीर. आत्मबल म्हणजे भगवंत. कारण आत्मबल आलं कुठून? त्याच्यापासून ज्याच्याकडे आतापर्यंत आपण पूर्ण दुर्लक्ष करत होतो. आत्मबलाकडे दुर्लक्ष करून सतत आपल्या मायेमध्ये आपलं मन गुंतल्यामुळे आपण विसरत होतो. त्या स्त्रीला जसं मूल दिसलं तसा आपल्याला भगवंत दिसायला पाहिजे, असं गोंदवलेकर महाराजांनी नामसूर्यामध्ये सांगितलं. आणि तीच अर्थ या ठिकाणी लागू पडतोय की दृश्य पदार्थ आटता. मग अशा पद्धतीने दृश्य पदार्थ आमच्या जीवनातून आटले जातात. व्हायला पाहिजे तसं, आटले नाहीत. आता सध्या आपल्याला तेच महत्त्वाचं वाटतंय. खूप मोठं संकट आहे. संकट जाईपर्यंत आम्ही नाही. पण याच्यासाठी पुन्हा पुराणाचं उदाहरण घ्यायचं आहे. कुंती म्हणते, देवा जर माझ्यावर संकट नसलं तर तू निघून जातो रे. संकट असलं तरच तू, आणि खरं संकट असलं तर भगवंत असतो म्हणूनच आपण जगतो. अन्यथा संकटामध्ये जर भगवंत आपल्यासोबत नसला तर आपण प्रत्येकाने अशी आत्महत्या केली असते आणि जीव दिला असता. पण जीव न देता आपण जेव्हा स्वतःच्या भरोशावर जगतो, काहीतरी सकारात्मक विचार करतो, म्हणजे भगवंत आपल्याजवळ असतो. मग कुंतीने तेच म्हटलंय ना, की जेव्हा संकट माझ्यावरती, अगदी अतोनात संकट जेव्हा येतात तेव्हाच तू दिसतो. त्यामुळे मला संकटाच्या शिवाय काही नको. म्हणजे संकटालाच आपण घाबरतो. मग संकटाला घाबरतो तर त्या संकटांना न घाबरता उलट त्या संकटात भगवंत आपल्याला दिसतो, अशी भावना जर केली तर संकटांना सुद्धा आनंदाने सामोरं जाता येईल. म्हणून दृश्य जग आटता असा संबंध आपण घ्यायचा, की ज्या ठिकाणी या लोकांना खरंच आहे, जेव्हा कुंतीला दुःख होतं आणि जी जेव्हा आनंदात झाली, सगळं आपापलं चांगलं छान जमलं, ते जिंकले आणि पांडवांचं राज्य सुरू झाल्यावरती भगवंत निघाले. त्यांच्या द्वारकाधीश बनून द्वारकेला निघाले भगवंत. तेव्हा हे कुंतीचं वाक्य आहे की आता तू निघाला. आमच्या वेळेस केव्हा होता तू आमच्याजवळ, जेव्हा आमच्यावरती संकट होतं. याच्यातून आपण काय शिकायला पाहिजे, की ज्या ठिकाणी दृश्य जगतामध्ये दुःख असतं त्यावेळी भगवंतच फक्त आपल्यासोबत असतो, दुसरं कुणी नसतं. प्रत्येक जीवाला हा अनुभव एकदा ना एकदा तरी आयुष्यात येतो, की ज्यावेळी फक्त त्यांनी आम्हाला तारलंय, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही कारणीभूत नाही. हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा मग खरं भगवंताचं अस्तित्व आपल्या जीवनात निर्माण होतं. म्हणजे झालं कधी? आनंदात नाही झालं, दुःखात झालं. मग दुःखामध्ये भगवंत असतो म्हणजे ते आत्मबल आपलं असतं. ते इतर कोणी येऊन सांगत नाही, डॉक्टर येऊन सांगत नाही की यावेळी तुमच्याजवळ असं झालं. हे फक्त आपल्याला समजत असतं. हे आत्मनिवेदन समर्थांना अपेक्षित आहे. आणि हे पुन्हा पुन्हा जेव्हा सगळ्या लोकांकडून आपण ऐकू तेव्हा कुठे आपली मती त्या ठिकाणी स्थिर होऊ शकते. एका वाक्यासाठी, आत्मनिवेदनासाठी आणि भगवंताचं अस्तित्व, भगवंत कोणत्या रूपात दिसतो? आपल्याच रूपात आपल्यासमोर उभा राहतो. ह्याच्याहून मोठं ब्रह्मसत्य ह्यावरती कोणतं आपण निरूपण करायला पाहिजे? की आपलं शक्ती आपल्यालाच कारणीभूत ठरते. तेव्हा कुठे भगवंताचं अस्तित्व आपल्याला कळतं. ते माझं जे आहे ते इतरांना मी सांगू शकत नाही, इतरांचं आहे ते मला समजू शकत नाही, पण सत्य प्रत्येकाला अनुभवायला येतं. हेच तर सत्याचं वैशिष्ट्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. सत्य ते सत्य आहे, वेगवेगळ्या रूपात येऊ, पण ते प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवांवर, आत्मनिवेदनावर अवलंबून आहे. आणि जर एखाद्या व्यक्ती सतत समाधानी दिसत असेल तर त्याला नक्कीच तो भगवंत त्याच्या हृदयात सापडला असं समजायला हरकत नाही. जेव्हा आपण त्याला हे विचारू तेव्हा तो हेच सांगेल, या सगळ्या गोष्टींमध्ये न रमता मला आता स्वतःमध्ये स्थिर व्हायचं आहे आणि स्वतःमध्ये भगवंताचं अस्तित्व आपण शोधायचं आहे. म्हणजे मग अशा पद्धतीने दृश्य पदार्थ आटता. मग असे आटले पदार्थ आटले नाहीत प्रत्यक्षामध्ये, आमच्या मनातून ते दूर गेले. आम्ही प्राधान्य त्याला दिलं नाही. आम्ही प्राधान्य आता स्वतःच्या स्वरूपाला दिलं. आणि विचार करू 2 सेकंद. जरी आपण आपल्याला विचार केला ना, मनातल्या मनात, मी कशी आहे, मी कशी वागते, हा नाही प्रश्न विचारायचा मनाला. मी कशी आहे. एक कोणत्याही व्यक्तीला आतून असा अनुभव येणार नाही की मी अतिशय वाईट आहे, मी खूप दुष्ट आहे, मी खूप निर्बुद्ध आहे, असा अजिबात येणार नाही अनुभव. करून पाहायचं हा प्रयोग.
जसं मी शिक्षक असताना प्रत्येक विषयाचे प्रयोग करायला सांगायचे मुलांना, तोच प्रयोग अध्यात्मामध्ये सुद्धा लागू होतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रश्न विचारायचा स्वतःला. साधना म्हणजे काय? आपणच प्रश्न विचारायचा, आपण कसं आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला असं वाटतं आपण खूप प्रामाणिक आहोत, वागत नाही, हा अगदी वेगळा मुद्दा आहे. पण मला प्रामाणिकपणा आवडतो, मलाही प्रामाणिकपणा आवडतो आणि इतरांनी प्रामाणिक व्हावं असं मला वाटतं. तेच तर देवाचा गुण आहे, प्रामाणिकपणा. मला अतिशय हुशार व्हावं वाटतं, मला अतिशय ज्ञानी व्हावं वाटतं आणि सर्व प्रकारचं ज्ञान मला घ्यावं वाटतं. तोच तर देव आहे. भलेही मी घेणार नाही, हा माझा पुन्हा कर्माचा भाग आहे. पण मुळात जर विचार केला तर मी तशीच आहे जसे देव आहे. जसा देव आहे, जसं देवाचं स्वरूप आपण पुराणात ऐकतो, तशीच मी आहे. हे प्रत्येकाला अनुभवायला येईल. कुणालाही असं वाटत नाही की मी अप्रामाणिक वागावं, मी वाईट वागावं, कुणाला त्रास द्यावा, हे कधीच नाही वाटणार आतमध्ये कोणालाच. आणि ते जे दिसतंय आतलं रूप आपलं, ते म्हणजे भगवंताचा अंश आहे आपल्यामध्ये. आणि त्या अंशाला धरून जर आपण वागायचा प्रयत्न केला तर दृश्य पदार्थ आटतात. मग या पद्धतीने कुणी वाईट म्हटलं त्याचा काही परिणाम होत नाही, कुणी चांगलं म्हटलं त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे अशा पद्धतीने इतरांचं प्राधान्य कमी आणि स्वतःवरचा विश्वास अधिक. आणि हेच तर समर्थांना अपेक्षित आहे आत्मनिवेदनामध्ये. हे जेव्हा ज्या व्यक्तीचं घडेल तेव्हा तो आपोआप त्याची प्रगती अध्यात्माकडे होईल. मग नवविधा दृश्यपदार्थ आटता आपणही नुरे तत्वता. मग त्या ठिकाणी आपण उरत नाही तत्वतः. तत्वतः आपण उरत नाही. म्हणजे मी महत्त्वाची, माझं महत्त्वाचं नाही. आपण किती महत्त्वाचा विषय असल्यामुळे आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवर चर्चा करतो. मी आहे, मी आहे, मी अस्तित्वात आहे, हे सत्यच आहे. होती आहे, राहणार आहे, ह्या नंतरच्या गोष्टी आहे. माझ्या आत्म्याबद्दल नाही बोलत आहे, देहाबद्दल बोलते आहे. मी आहे ना, मी आहे ही सत्य गोष्ट आहे. आता पण आपणही नुरे तत्वता, पण मीही शिल्लक राहत नाही. केव्हा? जेव्हा मी देहाबद्दल विचार करते तेव्हा नाही राहत. म्हणजे दृश्य पदार्थांचा पसारा दूर केला. मी आहे पण माझं नाही. म्हणजे माझा हा देह खरा नाही, माझे हे लोक खरे नाही, माझं कुटुंब खरं नाही, मला जे दिसतंय ते खरं नाही. ते असेल तरी तेव्हा मी असे नसं नाही. जे मी आहे आणि ते सोबतचा संबंध नाही. मी असो किंवा नसो ते राहणारच आहे. आणि मी नसेल तर देह राहणार नाही. ह्या काही संकल्पना जेव्हा स्पष्ट होतील तेव्हा दृश्य पदार्थ आटता. होत आहे ना क्लिअर? म्हणजे मला सांगता येत आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. की दृश्य पदार्थ आटले म्हणजे समोर ज्या गोष्टी दिसत आहेत त्या अदृश्य व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात त्या अदृश्य होतात असं म्हणत नाही. समोर दार दिसत आहे, ते दार राहणारच आहे. पण समजा त्या दाराकडे माझं लक्ष नाही तर ते दार आहे किंवा नाही याच्याशी माझा काही संबंध नाही. ते आहे आहे, नाही तरी मला काही फरक पडत नाही. असलं आणि नसलं याच्यामध्ये जेव्हा आपल्याला फरक पडत नाही तेव्हा समोरचं दृश्य आटलं असं म्हणतात. त्याच्यासाठी आणखी एक तिसरं उदाहरण आहे. एका बाईला सांगितलं होतं की इथून त्या देवापर्यंत ही माळ नेऊन दे, ही माळ घालायची आहे भगवंताला, ती घाल. तर तिने आरामात गेली आणि समोर भगवंत दिसत होते आणि तिने हातात घेऊन ती माळ त्यांना घातली. आता दुसऱ्यांदा तोच प्रकार करायला सांगितला. फक्त तिला सांगितलं डोक्यावरती एक मोठं भांडं दिलं पसरट, आणि पसरट भांडं दिलं आणि त्यामध्ये पाणी टाकलं. आणि पाणी टाकलं आणि सांगितलं याच्यातलं एक थेंबही पाणी सांडायला नको, तेव्हा तू जा. मग असं जेव्हा तिला म्हटलं तेव्हा ती म्हणाली की तेव्हा ती जेव्हा जायला लागली तर सारखं लक्ष त्या भांड्याकडे की ते भांड्यातलं पाणी सांडायला नको. त्यांनी सांगितलं की भांड्यातलं पाणी जर सांडलं तर ती माळ त्या देवापर्यंत पोचली असं मी सांगणार नाही. असं तिच्या सद्गुरूंनी जेव्हा सांगितलं तेव्हा ती सारखी त्या भांड्यातल्या पाण्याकडे बघत होती की पाणी सांडत तर नाही ना, पाणी सांडत तर नाही ना. म्हणजे लक्ष सगळं त्या भांड्याकडे होतं. आत्तापर्यंत जेव्हा तिच्या डोक्यावर भांडं नव्हतं तेव्हा ती सरळ तिथपर्यंत जाऊ शकली. आता असून त्यांनी लक्ष कसं त्यांचं प्राधान्याने त्या भांड्याकडे ठेवलं आणि सांगितलं असं जेव्हा लक्ष देऊ तेव्हा त्या मायेला मिळो की ती देवाला मिळो की न मिळो, पण तुझं लक्ष सतत तिथे पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी, जसं अर्जुनानी बाण मारताना केलेलं आहे. पूर्ण लक्ष त्या फिरत्या माशाच्या डोळ्यावर जेव्हा ठेवतो तेव्हा त्या बाईचं संपूर्ण लक्ष त्या पाण्याकडे सांडायला नको म्हणून होतं. म्हणजे लक्षाला आपण कसं बदलायचं, दृश्य जगताकडे कसं बघायचं हे समजावून सांगण्यासाठी हे वेगवेगळे जे नामसूर्यातलं उदाहरण
त्या स्त्रीचं बाळंत झालेल्या स्त्रीचं उदाहरण, हे सगळे उदाहरण हे सांगतात की आपल्याला जसं बदलू आपल्या वृत्तीला, आपल्या विचारांना, तशी वृत्ती बदलते आणि प्राधान्यक्रम बदलतो. आणि तोच प्राधान्यक्रम फक्त बदलायचा आहे. दृश्य जग जसंच्या तसंच असणार आहे. मग दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता, ऐक्यरूपे ऐक्यता मुळीचा आहे श्रीराम. पण या ठिकाणी ऐक्यरूपानी तो आणि मी एकच आहे असा विचार पुन्हा जर तिसऱ्या याच्यात सांगितला, तो आणि मी वेगळा नाही. उदाहरणार्थ, आज मला एखादी गोष्ट करून खरंच समाधान मिळालं, जे मला आतून करावं वाटत होतं. एखादं लहान मूल असतं, त्याला जबरदस्तीने अभ्यासाला बसवतात, तर ते कसं बसं करून अभ्यास पूर्ण करतं. लहान मुलाचं उदाहरण आपण नेहमी बघतो. आणि तेच जर त्याच्या आवडीचं असेल तर तो इतका आनंदाने रमून जातो त्या गोष्टी करण्यामध्ये. एखादा ड्रॉइंग काढणारा असेल, गाणारा असेल, रांगोळी काढणारा असेल, तो पूर्ण रमून जातो. त्याला वेळेचं सुद्धा भान राहत नाही. वेळ त्याच्यापेक्षा जास्त तो बसतो, पण पूर्ण आनंद घेतो. कारण त्याला ते स्वतःहून करायचं असतं. मग ते स्वतःहून करायचं, मी त्याची आहे, मला जे आवडतंय. आता दासबोध वाचते, मनापासून वाचते, मनापासून समजते, ही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही असं जेव्हा वाटेल, 1 तास कसा जाईल कळत नाही. म्हणजे आपली वृत्ती जशी आपण बदलवू तशी बदलते ना. मग ऐक्यता, ऐक्यरूपे ऐक्यता. मग जर मला असं वाटलं की समर्थांनी सांगितलंय ते ऐकायला पाहिजे, हे मनापासून वाटलं, 1 तासाचा ताण येणार नाही. आणि तोच जर ताण आहे सारखा की हे पुस्तक हे वाचायचं, ते समजत नाही, ते कुठे जमत आहे, हे सगळे नकारात्मक विचार जे अभ्यास करताना मुलांच्या मनात येतात, तसे जर आले तर हृदयावर ताण येतो. हृदयाला त्या गोष्टी आवडत नाही. हृदयाला वाटत असतं हिने आपल्यासाठी करावं आणि करत नाही, तेव्हा मग तळमळ लागते. आणि तळमळ जर शांत असेल, करत असताना आनंद मिळत असेल, तर तोच हृदयातला भगवंत. ऐक्याचं ऐक्य आपण साधलं असं म्हणायला हरकत नाही. आणि हेही वाटण्यासाठी खरंच पूर्वपुण्याई आणि समर्थांची कृपा लागतेच लागते. तेव्हाच कुठे हा आनंद मिळतो. प्रत्यक्षात हा आनंद इतक्या कठीण गोष्टीतून, या ज्ञानातून मिळणं खरंच अशक्य आहे. म्हणून तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. जो या ठिकाणी वळतो तो खरा भाग्यवान आहे, हे समजायलाच खरं भाग्य लागतं. मग आता दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता, ऐक्यरूपे ऐक्यता मुळीचा आहे. आणि त्यांनी या समासाच्या सुरुवातीला सांगितलंय समर्थांनी की एकज्ञानाचे लक्षण, आपण असे पूर्ण देवा असे सत्याबद्दल बोलले आहे ना, ते त्याच्यावरती वाक्य माना म्हणतात आहे ना, ती एक ओवी जी आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा म्हणतात. एकज्ञान आपणच या नाव मुख्य देवा असं जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान नाही. त्यांनी म्हटलं ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवा. ती ओवी कोणती आहे? सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत, सप्रचित आहे, सप्रचित आता. ह्यावरच फक्त विश्वास ठेवा की त्याला प्रचिती मिळालेली आहे. आणि याच्यावरती तुम्ही जर विश्वास ठेवला तर आणि तरच या गोष्टी आपल्याला कळू शकतील. सृष्टीची नाही वार्ता. या ठिकाणी सृष्टीबद्दल बोलणार नाही. ब्रह्मज्ञान आणि जीव ब्रह्मज्ञान या 3 गोष्टी आहेत. त्यामधलं सृष्टीची नाही वार्ता. येथे मुळीच ऐक्यता, पिंड ब्रह्मांड पाहो जाता, दिसेल कोठे श्रीराम. आता सृष्टीची नाही वार्ता, सृष्टीची वार्ता करायची आहे म्हणतात. सृष्टीची वार्ता नाही करायची म्हणजे सृष्टी दिसते आहे डोळ्यांनी, पण त्याबद्दल बोलायचं नाही, त्यावरती चर्चा करायची नाही. कारण सृष्टीतून काय मिळालं आपल्याला? सृष्टीतून पूर्ण समाधान मिळालं का? आपल्या देहाच्या संबंधात ज्या काही गोष्टी आहेत त्यातून आपल्याला खरं समाधान मिळालं का, हा प्रश्न विचारता येते. आणि ज्ञानाचा अग्नी एकदा पेटला, एकदा का हा ज्ञानाचा अग्नी म्हणजे ज्ञान काय आहे, सूर्यप्रकाश काय आहे, सूर्यप्रकाशा इतकं सत्य जेव्हा ज्ञान उघडकीला येतं तेव्हा सृष्टीची वार्ता करण्याचं काही कारण नाही. तेथे मुळीच ऐक्यता, पिंड ब्रह्मांड पाहो जाता, दिसेल कोठे श्रीराम. आता वेगळे पण मूळ लौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता देहाला जाणत असतात, त्यामुळे वेगळा राहतो. आता ही गोष्ट मला जर कळायची असेल तर सृष्टी वेगळी आहे आणि परब्रह्म वेगळं आहे असं जेव्हा मी बसून या ठिकाणी त्रिकोणासारखा विचार करीन, तेव्हा मी साक्षीभावाने बघू शकेल की नाही या सगळ्या गोष्टींकडे. प्रत्येक व्यक्तीला हे मार्गदर्शन झालं पाहिजे की हे वेगळं आहे, हे वेगळं आहे आणि मी या दोन्ही गोष्टी बघू शकतो.
आत्तापर्यंत काय झालं, श्रेयस आणि प्रेयस हे जे आपण भाग बघितला ज्या ठिकाणी की फक्त आपल्या बुद्धीला पटता येते आणि आपल्याला ताबडतोब ज्याचा रिझल्ट मिळतो, परिणाम मिळतो, तेच आपण केलं आणि त्यातून आपल्याला समाधान मिळालं आणि ते समाधान टिकलं नाही जेव्हा, तेव्हा कुठे आपण पूर्णत्वाकडे म्हणजे दुसऱ्या भागाकडे वळलो की जे आंतरिक हृदयाला वाटतंय ते करावं वाटतंय ते. म्हणजे इथे उभं राहून एक हा भाग आहे, एक हा भाग आहे, एक सत्य आहे आणि एक असत्य आहे. ह्या गोष्टींकडे बघता आलं पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा जेव्हा विवेकाने विचार करू तेव्हा पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे, असं वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण बघून विचार करू तेव्हा कुठे आपल्याला त्यातला फरक समजेल की या ठिकाणी आपण सुखी का होत नव्हतो आणि सुख कुठे आहे. या दोन गोष्टी कळल्यानंतर आपली वृत्ती ह्या ब्रह्मांडामधून किंवा सृष्टीमधून किंवा या मायेमधून थोडी बाजूला करू शकतो आणि प्राधान्यक्रम स्वतःमध्ये असलेल्या त्या तत्वाला देऊ शकतो. ज्ञानवन्नी प्रगटे, अशा प्रकारचा हा ज्ञान खरंच आपल्याला माहिती होतं का? हां, आता जे कोणी अभ्यास करतायत त्या लोकांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहे. पण जेव्हा नवीन अभ्यास आपण करायला घेतो परमार्थाचा, तर ह्या गोष्टी किती नवीन आहेत, जे बुद्धीला पेलणारच नाही आहे. बुद्धी म्हणते याच्यात काय पडलं आहे, प्रत्यक्षात देव दिसत नाही आणि जे दिसतं ते दिसत नाही म्हणता या गोष्टी आम्ही कसं मानू. जेव्हा खरं संकट येतं ना, तेव्हा त्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा कुणीच उपयोगाला पडत नाही, तेव्हा जे आत्मबल मिळतं आहे आपल्याला, ते सत्य स्वरूप आपल्याला जेव्हा कळतं तेव्हाच कुठे आपण या गोष्टींकडे विश्वासाने बघू शकतो. आता जे संत आहेत ते लवकरच या गोष्टीकडे वळतात, पण जन्मापासूनच ते मुक्त असतात. जसं त्यांनी सांगितलं की मला जन्मच घ्यायचा नाही, कारण जन्म झाल्यावर मी मायेमध्ये अडकीन. एवढं ज्ञान की मला जन्म घ्यायचा नाही. आपल्याला जन्म झाला, त्याच्यानंतर 50 वर्ष 60 वर्ष झाले तरी आपण मायेतच गुंतलो आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पटत नाही. हे जेव्हा आपल्याला समोर हे मार्गदर्शन मिळतं, जेव्हा या गोष्टी थोड्याशा जमायला लागतं, हो हो खरंच आहे, आत्तापर्यंत आनंदाच्या गोष्टी असून सुद्धा आपल्याला आनंद मिळत नाही, तेव्हा कळतं की या सगळ्या खोट्या आहेत, मिथ्या आहेत. अशा पद्धतीने मिथ्या आहेत, प्रत्यक्षात त्या आहेत. ज्ञानवन्नी प्रगटे, अशा प्रकाराने जेव्हा आपल्याला मनामध्ये ज्ञान उत्पन्न होतं तेणे दृश्य केर वाटे. आता हे दृश्य केर वाटतंय, आता केर म्हणजे ह्याला काही अर्थ नाही असं वाटतंय. प्रत्यक्षात त्याच्यातच अर्थ आहे. हा माझा जो विचार होता त्याला कसा काट गेला हे खरं वाटतच होतं, कारण दुसरा विचारच नव्हता. जन्माला आलोय, जगतोय जसं आपल्या गो विथ द फ्लो काळाच्या प्रवाहाप्रमाणे जगत गेलो आणि निर्णय घेत गेलो आणि प्रत्यक्षात एका निर्णयावर आणि एका विचारावर आपलं जीवन आहे. कोणतंही आपण पुराण काढले, रामायण महाभारत किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण साधू संतांच्या ऐकतो, त्या एका निर्णयावर त्यांचं जीवन बदललं आहे. रामदास स्वामींनी सावधान शब्द ऐकला आणि अंतरपाटाला सोडून पळून गेले, तो त्यांचा निर्णय आहे. त्या निर्णयामुळे त्यांचं जीवन बदललं आहे. तो त्यांनी निर्णय घेतला. कितीतरी वेळा असं वाटतं की आपण असं करायला नको होतं, ते केल्यामुळे आपण अडकलो, पण हे आपण घेऊ शकत नाही तो निर्णय, त्यामुळे आपण त्यात अडकत जातो, फसत जातो. हे आपल्याही लक्षात येतं नंतर की आपला हे करायचं होतं ते नाही केलं, त्यामुळे आपण फसलो. सीतेला एवढी सीता, पण सीतेला मोह झालाच ना सुवर्णमृगाचा. मग जर तू सगळं सोडून आली होती राजवैभव आणि रामांच्या सोबत तुला वनवासात राहायचं होतं, हा मोह होण्याचं कारण काय? हे आपल्यासाठी घडलं, हे सगळी गोष्ट खरी आहे. रामायण घडलं आपल्याला शिकावं की राम सोबत असताना सोन्याचा मोह झाला कसा, व्हायला नको. रामच महत्त्वाचा आहे. राम जर तुम्ही महत्त्वाचा जीवनात ठेवला नाही तर मोहानी असे राक्षस पळवून नेतात. हे शिकवण्यासाठी हे रामायण घडलं, हे आपण मानतो. मग आपल्याही चरित्रावरून, आपल्या वागणुकीवरून सुद्धा आपल्याला बघणारे लोक शिकतच असतील काहीतरी, हे हिचं चुकलं, त्यामुळे आपण असं चुकायला नको. या चुकांमधूनच तर माणूस पुढे जातो ना. मग हे जेव्हा निर्णयावरचं आयुष्य आहे, तिने का निर्णय घेतला? तिने हा निर्णय नसता घेतला तर सीतेचंही आयुष्य वेगळं राहिलं असतं. पण असं होत नसतं, ते घडतच असतं. हा मायेचा बाजार आहे सगळा. मग हे आपल्याला कळतंय, हे पुराणांवरून कळतंय. सीतेने काय केलं, द्रौपदींनी काय केलं, शबरीने कसा निर्णय घेतला की नाही मला दुसरं काही बघायचं आहे, फक्त सद्गुरू वचनांवरती विश्वास, माझं जीवन संपलं तरी जर तिने 2-3 वर्ष ठेवला असता विश्वास, सद्गुरू निघून गेले आणि निर्णय बदलला असता आणि संसार करायला लागली असती बाहेर कुठे जाऊन,
तर तिचं आयुष्य वेगळं राहिलं असतं. कशाला आले असते जीवनामध्ये राम तिच्या? रामांनी तर म्हटलंय की माझा महत्त्वाचा भाग आहे की शबरीचा भेट. शबरीची भेट ही माझ्यासाठी महत्त्वाचा भाग आहे रामायणातला. हे कसं घडलं असतं जर तिने निर्णय नसता घेतला तर? म्हणजे एका निर्णयावर आणि एका विचारावर आपलं आयुष्य अवलंबून आहे. आता तरी तो निर्णय घ्यावा कमीत कमी. तेणे दृश्य केलं वाटे. आता जर मला हे दृश्य असं मिथ्या वाटलं तरच मी तो निर्णय घेईन. आणि निर्णय घेण्यासाठी सद्गुरूंची कृपा आहेच. म्हणून तर आपल्याला हे ऐकायला आणि वाचायला मिळत आहे. त्यामुळे एका निर्णयावर एवढे मोठे लेख येतात की निर्णय आम्ही जो घेतो त्यावरती आपलं अवलंबून आहे आयुष्य. मुलगा परदेशी जायचा निर्णय घेतो आणि कितीतरी गोष्टींना मुकतो. एखादा मुलगा आईवडिलांजवळ राहायचं ठरवतो, त्यांनी त्याच्या आयुष्यात काय त्याला मिळतं किंवा काय तो गमावतो, हा सगळा त्याच्या निर्णयाचा परिणाम आहे. मग तो निर्णय कोणता घ्यावा, कोणतं दृश्य केर वाटावं, कोणतं दृश्य महत्त्वाचं वाटावं, काय सत्य आहे, ज्ञान कशाचं मिळवायला पाहिजे, प्रत्यक्षात ते शुद्ध ज्ञान आहे. आणि ते ज्ञानवन्नी जर एकदा मनात प्रगटला तर बाकी सगळ्या असत्य गोष्टी आपोआप बाजूला जातात. जसं सूर्यकिरण पडल्याबरोबर त्या ठिकाणी अंधार राहत नाही, तसं सत्याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्रकाशमान झालं की असत्य टिकू शकत नाही. तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, सत्य आणि असत्य. जेव्हा सत्य समोर असेल असत्य कसं टिकणार? मग असा ज्ञानवन्नी एकदा का प्रगटला तर पुढचं जे दृश्य आपोआपच केर वाटत आहे. केर म्हणजे खोटं म्हणण्यापेक्षा प्राधान्य नाही, त्या गोष्टीला आता माझ्या जीवनात प्राधान्य नाही, एवढाच फक्त वृत्तीचा बदल करायचा आहे. तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. त्यामुळे काय होतं? मूळ तुटतं. कशाचं? भिन्नत्व. काय भिन्न आहे? भिन्न कोण आहे? मी भगवंतापेक्षा भिन्न आहे. भगवंत नाही, त्याचं अस्तित्व नाही. मी अशी आहे, मी प्रसिद्ध आहे, मी हुशार आहे, मी एवढे या गोष्टी मिळवल्या, ह्याचं जे भिन्नत्वाने बघत असतो आपण स्वतःकडे, त्याचं मूळ तुटतं आणि जोडल्या कोणाशी जातो? त्या मूळ शक्तीशी. किती मोठं म्हणजे या गोष्टीचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही त्या गोष्टी दिसत असल्यामुळे आपल्याला ना ते संस्कारच तसे आहेत जन्मापासून पूर्वप्रारब्धानी की आपल्याला खोट्याच गोष्टी खऱ्या वाटतात. मग आता का एकदा ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये पडला, खरंच या सगळ्या गोष्टी खरंच पारायणाच्या आहेत का? पुन्हा पुन्हा हा प्रश्न पडतो की हे पारायण करण्यासारख्या गोष्टी आहे का? हे पारायण करून जर उड्या मारत मारत ही वाक्य जर संपवली तर खरंच प्रत्यक्षात जीवनात 1% फरक पडणार नाही. 1% या ठिकाणी फरक पडणार नाही. ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केरा आटे तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. हे जे भिन्नत्व मानतोय आपण, तो आणि मी वेगळा आहे. प्रत्यक्षात मी त्याचाच अंश आहे. जसं आपल्यामध्ये दिसतंय, आईचे गुण आपल्यामध्ये आलेले आहेत, वडिलांचे गुण आपल्यामध्ये आलेले आहेत, आपले गुण आपल्या मुलांमध्ये स्पष्ट दिसतात, दिसायला सुद्धा सारखे दिसतात, बहीण भाऊ एकमेकांसारखे दिसतात. हे जर संसारामध्ये घडत असेल तर आपल्यामध्ये त्याचे जे गुण आहे त्याचाच फक्त आपण वाढ केली पाहिजे. हे जे भिन्नत्व आहे त्याच्यापेक्षा मी वेगळी आहे हे भिन्नत्व न राहता त्याच्याच गुणांचं संगोपन वृद्धी करणं हे आपलं कर्तव्य आहे. तेव्हा कुठे आपण खरं समाधानी होऊ शकू. म्हणजे आपण आतला विचार करतोय, आतल्या अंतरस्थ परमात्म्याचा विचार करतोय, तो आतच आहे. जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तुरी को. जंगल जंगल ढूंढ रहा है, इतका जंगल 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 जंगलमध्ये तो शोधत फिरतो आणि प्रत्यक्षात थकून भागून जेव्हा तो झोपतो तेव्हा त्याला समजतं की कस्तुरीचा जो सुगंध आहे तो माझ्याच स्वतःच्या बेंबीमधून येतो आहे. हे जेव्हा त्याचं स्वतः खाली स्वस्थ बसतो तेव्हा त्याला कळतं. हेही उदाहरण आपल्यासाठीच लागू आहे. किती खोदलं तरी सापडत नाही आणि प्रत्यक्षात शांत बसलं की सापडतं. म्हणजे ते असतं आपल्याजवळ. ही जी भिन्नत्वाची गोष्ट आहे, हा माझा अनुभव नाही, पण त्यांना काय सांगायचं आहे तो समजून घेण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यावरती विचार करून मनन चिंतन करून आपल्याला त्याच मार्गाने जायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. कारण यापेक्षा वेगळं जीवनात मिळवण्याचं काही शिल्लक राहत नाही. आत्तापर्यंत खूप मिळवलं, त्या गोष्टी मिळवून कुठे सुख मिळालं? आता निदान समर्थांच्या वाक्यावर विश्वास ठेवून हा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हा जो निर्णय मनाने घेतला त्या निर्णयावर आपलं जीवन आमूलाग्र बदलून जाणार आहे. मिथ्यत्व वृत्ती फिरे, तो दृश्य असताचं ओसरे,
सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. पुन्हा आत्मनिवेदनावरती आले समर्थ. त्या ठिकाणी म्हणतात, असा सर्व साक्षी भावानी जर सगळ्या गोष्टींकडे बघता आलं, सर्व साक्षीत्वाने, संकट आलं माझ्या प्रारब्धाचा भाग आहे, आनंद आणि भाग्य आलं तो पण माझ्या प्रारब्धाचा भाग आहे, त्या ठिकाणी कृतज्ञता, संकट आलं तरी विश्वास, जो याच्यावरती अशा पद्धतीने मिथ्यत्वामधली वृत्ती जर फिरली आणि वेगळे विचाराने निर्णय करू शकतो, तर मग तो दृश्य असताचं ओसरे सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. आणि त्यावेळी काय करतो आपण, प्रत्यक्षात एखादी गोष्ट जर चुकीची आणि दुःखाची घडली ना, तर सगळ्यात पहिल्यांदा दोष देतो, ह्यामुळे घडलंय. आता जेव्हापासून समर्थ आपल्या जीवनामध्ये आले किंवा समर्थांचे विचार आपल्याला ऐकायचं ठरवलं, त्यावेळी जे काही घडतंय ते माझं प्रारब्ध आहे आणि त्या प्रारब्धावर जर मात करायची असेल तर समर्थ सद्गुरू माझ्या पाठीशी आहेत, ह्यावरती मात करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण मागच्या जन्मी कुठेतरी करून ठेवलं म्हणूनच हे मला भोगावं लागतंय हे जेव्हा समजतं. पण हे कितीही कठीण असलं तरी ते सगळं सद्गुरू सांभाळून घेतात हे जेव्हा विश्वास बसतो, तेव्हा मिथ्यत्व वृत्ती फिरे आणि अशा पद्धतीने वृत्ती बदलते आणि दृश्य असताचं ओसरे सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. सहजची आत्मनिवेदन होते. आत्मनिवेदन सोपं नाही. जी शबरीची वृत्ती आहे, शबरीची नवविधा भक्तींमधला आत्मनिवेदन ही शेवटची जी शबरीची भक्ती आहे ती सोपी नाही. कुणी सांगायला नाही तिला. एकदा कोणीतरी सांगितलं आणि त्याच्यावरती पूर्ण आयुष्य काढायचं खरंच खूप कठीण आहे. आपण तर कितीतरी वेळा त्यांच्या तोंडून, ग्रंथांच्या तोंडून, लोकांच्या तोंडून ऐकतो. ती बिचारी एकटी आश्रमात राहते, स्वच्छता करते, राम येतील राम येतील राम येतील ह्या एका भरोशावर स्वतः विचार करते आणि स्वतः वृत्तीमध्ये बदल करून निर्णय घेऊन तिथे राहिलेली आहे आणि शेवटी राम आलेले आहे. मग आपण याच्यावरती असा विचार करू, आयुष्याच्या शेवटी मिळाले तर काय फायदा. पण उलट आयुष्याचा शेवटच तर गोड व्हायला पाहिजे. आपण जे काही सोबत नेणार आहे भांडवल ते आयुष्याचा शेवटच नेणार आहे. पूर्ण आयुष्य नाही घेऊ शकणार आहे. आयुष्यात जे काही मिळवलं ते काही सोबत येणार नाही आहे. शेवटच असा व्हायला पाहिजे. मध्यामध्ये आले राम तरी उरलेलं आयुष्य राममय होत आहे. सुरुवातीला आलेले राम पूर्ण आयुष्य राममय होत आहे. म्हणजे राम आणि आपला स्वतःचा आत्मा हेच तर आपल्या आयुष्याचं ध्येय असायला पाहिजे. ते केव्हाही येऊ, कोणत्याही क्षणी आले तर ते आत्मनिवेदन भक्तीतूनच येऊ शकतं. म्हणून आत्मनिवेदनावर, विवेकावर आणि वैराग्यावर समर्थांचा भर आहे. स्पष्ट बोलतात आहे की सत्य हेच आहे की आपल्याला फक्त राम आणि रामतत्वच म्हणजे आपलं आराध्य तत्वच आवडलं पाहिजे. त्यालाच आपण प्राधान्य दिला पाहिजे. जेव्हा आपण त्याला प्राधान्य देऊ तेव्हा मग आपण त्याला शरण जाऊ आणि आत्मनिवेदनातून आपण त्याला त्या गोष्टी साक्षीभावाने बघू शकू. जेव्हा आपण एखादी गोष्ट साक्षीभावाने बघतो तेव्हा सत्य आपल्या समोर येतं. आणि आमच्या इंग्लिशमध्ये तर ती नेहमीची म्हण आहे की ओनली ट्रूथ कॅन सेट अस फ्री. नो वन कॅन सेट अस फ्री, ओनली ट्रूथ कॅन सेट अस फ्री. आपल्या जीवनातलं सत्य हेच आहे की जे काही आलं आहे ते माझ्या प्रारब्धाने आलं आहे आणि यातून बाहेर काढणारे सद्गुरू आहेत. त्यांच्यावर जर विश्वास असेल तरच आपण मुक्त होऊ शकतो, अन्यथा मुक्तीचा दुसरा मार्ग नाही. असो गुरुचे ठाई अनन्यता. म्हणून गुरुच्या ठाई ही अनन्यता पाहिजे. आता गुरुपौर्णिमा आहे, आपला समर्थांचा ग्रंथ चालू आहे, त्यामुळे हे दिवस सगळे आता लव्ह इज इन एअर असं म्हणतात या वातावरणाला इंग्लिशमध्ये, की सगळीकडे प्रेम भरलेलं आहे असं गृहीत धरायचं. ब्रह्मांडामध्ये प्रेम आहे आणि ही प्रेमाची शक्ती आपल्यावरती वर्षाव करते आहे प्रेमाचा. आणि त्या प्रेमातून आपल्याला सद्गुरू तत्व सापडायला पाहिजे. आणि मग असो गुरुचे ठाई, अशा पद्धतीने गुरुच्या ठाई अनन्यता. तरी तुझं कायेसी करे चिंता, तरी तुझं कायेसी रे चिंता. मग जर तुझी गुरुवर अनन्य निष्ठा आहे तर चिंता कशाला करतो. चिंता करण्याचं काय कारण. वेगळेपणे अभक्तता उरोची नाही. वेगळं असं अस्तित्व स्वतःचं ठेवू नको. वेगळं असं स्वतःचं अस्तित्व मी आहे ना, माझं नको म्हणू, मी तुझं आहे असं जेव्हा म्हणू, कदाचित हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. आत्तापर्यंतचे प्रयोग सगळे निष्फल झालेले, स्पष्ट झालेले आहे, तरीसुद्धा त्या मिथ्या जगातून आपली वृत्ती का पलटत नाही. तर असं अभक्त न राहता भक्त व्हावं. आता हे चित्तदृढी करणं, हे जे कर्णातून ऐकलंय, हे जे डोळ्यांनी बघितलंय,
भावया करी. मग आता हे ऐकलं, ऐकल्यानंतर पटेल, थोड्या वेळ नाही पटेल. मग काय करायचं? त्यासाठी सद्गुरूचं भजन करायचं. ते म्हणतात आहे करी सद्गुरू भजन. तुझ्या दासबोधासी द्वाबोध व्हावे. माझ्यावरती गुरुकृपा झाली. माझे गुरु माझे आहेत, ते माझं सगळं कल्याणच करणार आहेत, असं सतत कृतज्ञ भावानी जीवन जगायचं. असो हेची दृढीकरण, हे दृढ करतो का आपण? केल्यावरच अनुभव येईल, अन्यथा हा अनुभव येणार नाही. जर हे स्पष्ट केलं तर भावया करी सद्गुरू भजन, सद्गुरू भजने समाधान नेमस्त आहे श्रीराम. सद्गुरू भजनामध्ये जे सुख आहे ते सुख कशात नाही असं जेव्हा वाटेल आणि त्यावेळी जर समाधान मिळेल तर सद्गुरूंची कृपा झाली आणि सद्गुरूंच्या प्रेमाचा वर्षाव झाला. कारण प्रत्यक्षात नाही का, सद्गुरूंच्या प्रेमाचा वर्षाव होतच असतो, सतत होत असतो. आपल्याला वाटला तर तो आपल्यापर्यंत येतो, अन्यथा तो आपल्यापासून दूर जातो. जसं रेडिओवरती आकाशवाणीचे जे काही त्यांचे संकेत आहेत ते येतच असतात. आपण बटन लावलं तरच फक्त तो आपल्याला आवाज ऐकू येईल, अन्यथा तो आवाज बंद आहे. तो येत नाही का, ते चालूच आहे. त्यांचं प्रक्षेपण तिकडनं रेडिओचं किंवा टी व्हीचं सुरू आहे. आपण जर तो बंद केला तर आपल्यापर्यंत तो आवाज पोहोचणार नाही. आपण जर बटन सुरू केलं तर तो आवाज येतो, म्हणजे आवाज आहे. तो पोहोचत का नाही? कारण बटन बंद आहे. बटन सुरू झालं, आपल्यापर्यंत आला. कोण करतंय सुरू? निर्णय कोण घेतोय? आपण निर्णय घेतला, बटन सुरू केलं, दिवस रात्र ठेवलं तरी तो दिवस रात्र ऐकू येईल. आपण बंद जेव्हा करू तेव्हा बंद होईल, आपण सुरू केलं तेव्हा सुरू राहील आणि सतत तो आवाज आपल्याला येऊ शकतो, कारण ते स्त्रोत चालूच आहे. या रेडिओला तरी मर्यादा आहे की 12-1 वाजता रेडिओ त्यांचा जे आपापल्या कामाला गेले की बंद करतील, पण सद्गुरूंची कृपा कधीच बंद होत नाही. त्यामुळे ते बटन सुरू ठेवण्याचा निर्णय आपण घ्यायचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं सद्गुरू भजन जर आपण केलं आणि सतत मनामध्ये आलं की सद्गुरू आहेत आणि ते फक्त माझे आहेत आणि माझं कल्याण करणारे आहे, आयुष्याचा शेवट माझा चांगला होणार आहे, माझ्या पूर्ण आयुष्याचा गोषवारा समर्थ सांभाळणार आहे, असं जेव्हा म्हणू तो नेमस्त आहे. या शब्दावरती विश्वास जो ठेवेल त्याचं कल्याण म्हणजे परमकल्याण निश्चित आहे. जय जय रघुवीर. किती बोलावं लागतं. तेच पटकन एखादी खोटी गोष्ट आहे, याच्यातून एवढे तुम्हाला 25,000 मिळणे की पटकन लोक जातात आणि 25,000साठी मेहनत करतात. रात्रभर जागतील, महिनाभर जागतील, तेव्हा 25,000 मिळतील. कष्ट करतील कारण हातामध्ये 25,000 येतील. इथे आपल्या हातात काय येतं हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कोणीही हा कष्ट करायला तयार नाही. याला कष्ट नाही, याला सहजता पाहिजे, अनन्यता पाहिजे, भक्ती पाहिजे. ती करणारच नाही कारण काय आहे ते समजतच नाही. हे प्रश्न 25,000चा आणि प्रसिद्धीचा. जर मला प्रसिद्धी मिळणार आहे तर मी 1 महिना कष्ट करीन, 1 महिन्यानी भाषण करीन, त्यातून मिळालेली प्रसिद्धी सगळ्यांना दाखवीन, कारण ते दिसणार आहे. या ठिकाणी न दिसणाऱ्या गोष्टींवरती लवकर भक्त विश्वास ठेवत नाही, म्हणूनच ते भक्त होत नाही. प्रत्यक्षात कृपा सतत होत असते. जय जय रघुवीर समर्थ. 4 वाक्य वाचते. या नावशिष्य आत्मज्ञान येणे पाहिजे समाधान, भवभयाचे बंधन समूळ मिथ्या श्रीराम. देह मी वाटे ज्या नरा तो जाणावा आत्महत्यारा. समर्थ तर या ठिकाणी अगदी स्पष्ट म्हणतायत की देहाभिमाने येरझारा भोगिल्याचं भोगी श्रीराम. अहो चहू देहा वेगळा, जन्मकर्मासी निराळा, सकळ आबाळ गोबळा सबाह्य तू श्रीराम. कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव बोलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणोनिया श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. म्हणू का? हो हो. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म